गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी आज तुम्हाला मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा टॉपिक थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. यामध्ये आपण स्टार्टिंगला डीएनएचं स्ट्रक्चर पाहून घेऊ. डीएनए म्हणजे काय ते तुम्हाला माहितच आहे. डीएनएचं फुल फॉर्म डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड हे असते. डीएनए हे डबल हेलिक्स असते. त्यामध्ये न्यूक्लिओटाइड्स असतात ए आणि टी, जी आणि सी. ए आणि टी मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो आणि जी आणि सी मध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. थोडं पाहायचं अगोदर. त्यानंतर आपण डीएनए मध्ये 3 पॉइंट असतात. नंबर 1 नायट्रोजन बेस, नंबर 2 पेंटोस शुगर, आणि नंबर 3 फॉस्फेट ग्रुप. या 3 पॉइंट पासून डीएनए बनलेला असतो. डीएनए मध्ये न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओटाइड असे 2 बॉन्ड असतात. तर डीएनएचे स्ट्रक्चर मी थोडक्यात तुम्हाला सांगेल. तर डीएनए मध्ये पेंटोस शुगर असते, ही अशी वाली. त्यामध्ये 5 कार्बन असतात. त्याच्या पहिल्या कार्बनला नायट्रोजन बेस अटॅच असतो. पेंटोस शुगर आणि नायट्रोजन बेस यांना जोडणाऱ्या बॉन्डला एन ग्लायकोसाइडिक बॉन्ड म्हणतात. आणि पेंटोस शुगर आणि फॉस्फेट ग्रुप यांना जोडणाऱ्या बॉन्डला काय म्हणतात, या पूर्ण स्ट्रक्चरला न्यूक्लिओटाइड म्हणतात. 2 न्यूक्लिओटाइडला जोडणाऱ्या बॉन्डला फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणतात. आणि पेंटोस शुगर मध्ये 5 कार्बन असतात. पेंटोस शुगर आणि नायट्रोजन बेस यांना मिळून न्यूक्लिओसाइड म्हणतात. तर पेंटोस शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप यांना मिळून न्यूक्लिओटाइड म्हणतात. त्यानंतर आपण क्रिक या सायंटिस्टने सांगलेला सेंट्रल डोग्मा थोडक्यात पाहूया.